हॅलो गाईस, मी पार्ट 1 अपलोड केलेला आहे. हा पार्ट 2 आहे. पार्ट 1 पण नक्की पहा. इथं माझी डाळ छानपैकी पुरण शिजलेलं आहे. आता मी एका चाळणीमध्ये की नाही तांब्याच्या साह्याने म्हणजे त्याचं सारण पाडत आहे, पुरण पाडत आहे. बघा किती छानपैकी त्या चाळणीमध्ये खरंच छानच पुरण तयार होतं. इथं मी छानपैकी मऊ असा गोळा घेतलेला आहे पिठाचा. मशिराला म्हटलं, बाई तू आता जरा शूट कर, कारण मला तसं करता येत नाही एका हातानं. कसं केलं आहे तिनं काय माहीत. इथं मी छान असा हुंडा घेतला आहे पिठाचा. त्याच्यामध्ये मी बसल तेवढं पुरण घेतलं आहे. मला तर ह्याच पद्धतीनं म्हणजे मला कोणी असं शिकवलं नाही आहे गाईज. आता इथं कोणीतरी मला म्हणालं आहे स्वतःचा मोठेपणा करत बसते. अरे करणारच ना, मला येतो आहे स्वयंपाक. बघा तुम्ही, माझी एक आणि एक पोळी टम्म फुगते पहिल्यापासून. म्हणजे मला लहानपणापासून पुरणपोळी करायचं म्हणजे खूप आवडायचं. मम्मी मला नेहमी ओरडायची की शेवटची पोळी लाट वगैरे असं. पण मला सगळं करायला दे म्हणायची. म्हणजे मला पहिल्यापासूनच स्वयंपाकाची आवड होते. बघू शकता इथं आता बोलता बोलता एक पोळी माझी रेडी झाली. दुसरं मी इथं लाटत आहे. बघा मला जमतं आहे का तुम्ही सांगा बरं का. आता छानपैकी दुसरी पोळी तयार झाली आहे माझी. इथं मी ओरिजिनल म्हणजे साजूक तुपाचा वापर केला आहे, कारण पोळी ही तुपातली छान लागते. बघा माझी गाईस पोळी किती छान टम्म अशी फुगलेली आहे. वाव, इथं मला स्वतःचंच कौतुक करावंसं वाटतं आहे. का करू नये स्वतःचं कौतुक, कारण जग तर आपलं कौतुक करत नाही. का कधी असं कोण म्हणत नाही की बाई तू खूप छान करतेस, आम्हाला तुझ्या हातचं खूप आवडतं. खाणार सगळी, खरं मापं काढणार. मला तर असं खूप अनुभव आलेला आहे. आता काही जणी म्हणजे बाहेरचे नाही, तो आपल्या घरचेच असतात जळणारे. मला कालपासून इतका खोकला यायला लागलो आहे, म्हणजे काय सांगू. आता बोलता बोलताच मध्येच खोकला येतो आहे. इथं बघा गाईज, माझा छान असा पुरणपोळीचा स्वयंपाक तयार झालेला आहे. छान भजी, पापड, मी सगळं असं तुम्हाला शूट करून दाखवत आहे. इथं शूट करता करताच माझ्या तोंडाला पाणी सुटलेलं आहे. मी पहिलं ताट तयार केलेलं आहे. छान असं गुळवणी, त्याच्यामध्ये दूध, मलईची शाई, काय वगैरे म्हणतात. मला काही कळणं झालं आहे, तर ठसका खूप यायला लागला आहे. बघा मी आपलं ताट रेडी करते, तुम्ही बघा आणि खरं तुम्ही सांगा मी सुगरण आहे की नाही. माझं बनवलेलं जेवण तुम्हाला कसं वाटलं. प्लीज गाईज सबस्क्राईब करा, लाईक करा आणि